मी डॉक्टर विजय ढोके, सहाय्यक आयुक्त पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय मिरज. मी आपल्याला या चॅनलमार्फत काही माहिती देऊ इच्छितो. काय होतं की बरेचदा आपल्याकडे पेट्स असतात, ते पेट्स कुठं ट्रॅव्हल्स करायचे असतात. ट्रॅव्हल करताना मग आपण काय काळजी घ्यायला पाहिजे आणि काय काही फॉर्मॅलिटीज आहेत ज्या टेक्निकली आवश्यक असतात. त्यामध्ये कुठलंही ॲनिमल, ते डॉग असू द्या, कॅट असू द्या, तुम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे. ट्रॅव्हल करताना 3 मार्ग आहेत, एक बाय एअर, बाय रेल आणि बाय रोड. तर तीनही करता तुम्हाला तो ॲनिमल त्या ट्रॅव्हलिंग करता फिट आहे की नाही त्याचं एक सर्टिफिकेट पाहिजे असते, एक प्रमाणपत्र पाहिजे असते. आणि ते प्रमाणपत्र तुम्हाला जवळपास सर्व गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. परंतु आमच्याकडे डॉगची ओपीडी खूप जास्त आहे, कॅटची ओपीडी खूप जास्त आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे आम्ही रुटीनली सर्व डॉग ओनर्सला, कॅट ओनर्सला हे सर्टिफिकेट इश्यू करतो. हे सर्टिफिकेट असल्याशिवाय तुम्हाला ट्रेनमध्ये एंट्री नाही. तसंच जर बसने जायचं असेल, बसमध्ये सुद्धा याचं सर्टिफिकेट पाहिजे. किंवा तुम्हाला प्लेननं प्रवास करायचा असेल तर प्लेनमध्ये सुद्धा एअरपोर्टला हे जर सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला एंट्री मिळत नाही. आता याच्यामध्ये प्रामुख्याने काय गोष्टी कराव्या लागतात की तुम्हाला व्हॅक्सिनेशन सर्वात महत्त्वाचं व्हॅक्सिनेशन करावं लागतं. व्हॅक्सिनेशन कुठलं की एक रॅबीजचं व्हॅक्सिनेशन असते की जो जो कुत्र्यांपासून माणसाला आजार होतो आणि ते जर व्हॅक्सिन आपण केलेलं नसलं तर त्या कुत्र्याचा चावा हा धोकादायक असतो. म्हणून रॅबीजचं व्हॅक्सिनेशन. प्लस काही असे डिसिजेस आहेत की जे हायली फेटल आहेत, ज्याच्यामध्ये कॅनाईन डिस्टेंबर आहे, पारोव्हायरस इन्फेक्शन आहे, ॲडेनो व्हायरस आहे, लेप्टोस्पायरा आहे, असे वेगवेगळे डिसीज आहेत. याचं एक कॉमन व्हॅक्सिन येते, ज्याचं नाव आहे 9-in-1. त्याला आता काही कंपन्यांनी 10-in-1 काढलेलं आहे, तर ते व्हॅक्सिन करणं आवश्यक असते. यासोबतच तुम्हाला महत्त्वाची काळजी ही घ्यावी लागते की जे ॲनिमल, जे कॅट किंवा डॉग तुम्ही ट्रॅव्हल करता त्या कॅटला कुठल्याही प्रकारचा कॉन्टेजियस डिसीज नसावा. कॉन्टेजियस म्हणजे संसर्गजन्य रोग नसावा. जर त्याला संसर्गजन्य आजार असेल किंवा कॉन्टेजियस डिसीज असेल तर त्याला तुम्ही ट्रॅव्हल करू शकत नाही, कारण ते रिस्की राहतं. प्लस त्याच्यापासून दुसऱ्या लोकांना धोका राहतो. त्यामुळे तो ॲनिमल हा डिसीज फ्री असावा, व्हॅक्सिनेशन झालेलं असावं. आणि त्याला ट्रॅव्हल करताना बऱ्याचदा डॉगला वॉमिटिंग खूप होतात. बऱ्याचशा डॉगला आपण म्हणतो त्याला गाडी लागली किंवा ट्रेनमध्ये सुद्धा होतात. तर त्याला जनरली माझं असं सजेशन राहील की शक्यतो त्याला ट्रॅव्हलिंगच्या 4 ते 5 तास अगोदर खायला काही देऊ नका. पाणी थोडं कमी प्रमाणात द्या. आणि काही त्याला टॅबलेट येतात जे अँटीमिटिक म्हणून काम करतात, त्या टॅबलेट द्या, जेणेकरून त्या डॉगला वॉमिटिंग होणार नाही आणि त्रास होणार नाही. आणि जर डॉग हायपर असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि त्याला काही सेडेटिव्ह औषध येतात, त्याच्यामुळे त्याचं डोकं शांत राहतं आणि त्याला माइंड झोप येते आणि त्याचा प्रवास चांगला होतो. तर ते करणं सुद्धा आवश्यक आहे. आणि ह्या गोष्टीचा जर आपण